नाही शेठ, नक्कीच. किती वर्ष झालं वारीला येत आहे? 40 वर्ष झाली. नक्कीच तुम्ही पाहताय बाबांनी कशा प्रकारे म्हणून गाडा बनवला. नक्कीच झेपत नाही म्हणून गाडा बनवला, पण वारी चुकू दिली नाही. नाही दिली. नक्कीच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनलवरती. आज थोडंसं वेगळं काहीतरी दाखवणार. जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आपण फक्त बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये होतो, तिथलेच फक्त इंटरव्ह्यू किंवा थोडक्यात नंदी दाखवण्याचं काम करत होतो. आज थोडंसं वेगळं की आपण चालू केलं ब्लॉगिंग करायचं. तर आज असा विषय झाला की आज आम्ही आलो आहोत पंढरपूर साईडला आलो आहोत. एक आमच्या गावची दिंडी जाते आणि त्या दिंडीला आज आपण भेट देणार आहोत जाता जाता. तर तिथे आपण जाणार आहोत. आपले गावचे वारकरी आहेत, आमच्या गावचे वारकरी मंडळ आहेत, त्यांना दाखवणार आहोत. थोडक्यात तुम्हाला एक वारी कशी असते ते दाखवेन. आपल्या विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेले जे भक्त आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करेन. वारीतले काही आणखी लोक दाखवण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात आपण थोडंसं व्लॉगिंग करू, जमलं तर त्यांच्याशी बोलूसुद्धा आणि तुम्हाला दाखवू कशा प्रकारे वारी असते. किंवा पायी जातात, 15-20 दिवस कंटिन्यू चालत राहतात. आता आम्ही जस्ट फोन केला तर ते सकाळी पहाटेपासून अजूनही चालत आहेत. आता 4:30 झालेले आहेत संध्याकाळच्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, म्हणजे एक नाही म्हटला तरी एक 8-9 तासाच्या वर झालं चालत आहेत ती लोक. म्हणजे कंटिन्यू चालत आहेत. आता मुक्कामी अजून पोचलेले नाहीत, तर थोड्या वेळाने पोचतील बोलले. तर आपण पण त्याच टायमिंगला पोचू तिथे. आता आपण निघालो आहोत, सासवडच्या पुढे आलो आहोत आणि थोडक्यात आपण ट्राय करू की जेवढं तुम्हाला दाखवता येईल वारीमधील वारकरी किंवा आणखी काही थोडंफार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांच्या बरोबर आणि अमोल पाटील व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया आता वारीसाठी. चला. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत त्या मार्गावरती आलो आहोत. विठुरायाच्या जे भक्त निघालेले आहेत विठुरायाला भेटण्यासाठी त्यांच्या मार्गावरती आहोत आपण आता. तुम्ही माझ्या मागे पाहताय लोक चालत आहेत. इथे मुक्कामी वारी आहे, म्हणजे वारकऱ्यांचा मुक्काम असतो. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. इकडे जो डोंगर आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी. इकडे पालं वगैरे लागलेले आहेत पलीकडे आणि तुम्ही पाहताय हे वारकरी चालत आहेत पूर्ण रोडवरून. माझ्या मागे पाहताय, तुम्हाला पुढचा आणि दाखवतो. इकडून वारकरी चालत येत आहेत. खरोखर एक वेगळा असा आनंद असतोय वारीचा, कारण इतकं किलोमीटर लोक चालतात, एवढा वेळ चालतात, तरी पण त्यांच्या मनात फक्त एकच भावना असते भक्तीची. आणि ती भावना तुम्ही पाहू शकताय. या भक्तीला वय नाही आहे म्हणू शकता, कारण लहानांपासून थोरापर्यंत सर्व तुम्हाला या वारीमध्ये भेटतील. वारीच्या छोट्या मोठ्या गाड्या आहेत ज्याच्यामध्ये जेवणाचे वगैरे साहित्य वगैरे असते. सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण बनवण्याची जबाबदारी असते त्यांच्यावरती. ह्या अशा प्रकारच्या गाड्या असतात, त्या तुम्ही पाहू शकताय कशा जात आहेत गाड्या. त्या पुढे जातात आणि वारकऱ्यांची सोय करतात, त्यांच्या जेवणाची, त्यांच्या न्याहारीची. नक्कीच एक वेगळं असं सुख, वेगळा असा आनंद आहे वारीमध्ये आणि तो तुम्ही पाहताय. नक्कीच तुम्हाला जितकं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्ही पाहताय बाबांचं वय झालेलं आहे, तरीही पायी चालत निघालेत विठ्ठलाच्या भक्तीसाठी. तुम्ही पाहताय या लोकांना. इथे तुम्ही पाहताय वारकरी मंडळी. आणि नक्कीच प्रत्येक गावाची अशी एक जमून लोक येतात आणि
ही जमून गेलेली लोक असतात, गाव वाईज दिंडी असतात. तुम्ही पाहताय हे सुद्धा एक गाव आहे जे ग्रुपनं पायी वारी करत असतं, ग्रुपने चालत असतं. कोणतं गाव? लातूर. मित्रांनो तुम्ही पाहताय बाबांनी कशा प्रकारे आपलं ओझं वाहण्यासाठी गाडी तयार केलेली आहे. नक्कीच बाबा कुठलं गाव? निफाड. नाशिक. नक्कीच किती वर्ष झालं वारीला येत आहे? 40 वर्ष झाली. नक्कीच तुम्ही पाहताय बाबांनी कशा प्रकारे गाडा बनवला. नक्कीच झेपत नाही म्हणून गाडा बनवला, पण वारी चुकू दिली नाही. नक्कीच 40 वर्ष झालं तुम्ही वारीला येत आहे. नक्कीच तुम्ही पाहताय बाबांना. बाबा आपलं नाव सांगा. नक्कीच तुम्ही ऐकलं त्यांचं नाव बाबांचं. ओझं उचलता येत नसलं म्हणून काय झालं, पण वारी चुकवणार नाही. नक्कीच त्यांनी त्यावरती सुद्धा तोडगा काढला, जुगाड काढला आणि एक छोटीशी गाडी तयार केली त्यांनी. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. नक्कीच तुम्ही पाहताय कशा प्रकारे जुगाड केलेला आहे. म्हणजे ओझं उचलता येत नसलं तरी नक्कीच ओझं उचलता येत नसलं तरी पण काहीतरी जुगाड करून वारीला हे यायचंच. कोणतं दादा आपलं नाव सांगा. श्रीमंत बाबूराव बबलेश्वर. कोणतं गाव? दक्षिण सोलापूर तालुका भंडार कवटे. भंडारा तालुका. भंडार कवटे तालुका. तालुका नाही, तालुका सोलापूर. तालुका सोलापूर. जिल्हा सोलापूर. अच्छा. नक्कीच किती वर्ष झालं येत आहे वारीला? आता 14 वर्ष झालं. 14 वर्ष झालं. नक्कीच वारी चुकवलेली नाही कधीच. नक्कीच काय सांगाल पांडुरंगाबद्दल? काय सांगाल? पांडुरंगाची तशी शक्ती देऊ, तेवढं सर्व पाऊस वगैरे पडो, सर्वांना शेतकऱ्यांना सुखी ठेवू, एवढी दुसरं काय करायचं. नक्कीच तुम्ही पाहताय म्हणजे स्वतःचं असं काही सुख नाहीये, पण दुसऱ्या सगळ्या लोकांना सुख मिळावं ही इच्छा. नक्कीच तुम्ही पाहताय की स्वतःचा काही स्वार्थ नाही, पण भक्तीसाठी आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेले हे वारकरी. नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी. आणि तुम्ही पाहताय मित्रांनो, काही प्रवास अंतर कमी करण्यासाठी असतात, तर काही प्रवास समाधानासाठी असतात. तुम्ही पाहताय पुढे भगवे झेंडे आहेत आणि टाळ मृदुंगाचा नाद आहे. हा टाळ मृदुंगाचा नाद आणि भगवे झेंडे सर्व काही सांगून जातात. म्हणजे इतकं पायी चालणं, पूर्ण पुण्यावरून, कोल्हापूरवरून, पूर्ण कर्नाटकवरून सुद्धा काही लोक येतात पायी वारीला. म्हणजे हे एक वेगळं समाधान असतंय आणि ते समाधान मिळवण्यासाठी येतात. कारण तुम्ही आता जसं पाहिलं की स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर काही लोक लोक कल्याणासाठी सुद्धा येतात. म्हणजे सर्वांना सुख मिळू दे, जसं दादांनी सांगितलं की पाऊस वगैरे पडू देत, सर्वांचं चांगलं होऊ दे, भलं होऊ दे. त्याच प्रकारे सर्वांना सुख, शांती, समाधान मिळू दे. दुसरी कोणती इच्छा नसते. एक विठ्ठलाची भक्ती असते आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीपायी हे लोक येतात आणि पायी चालतात त्या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी. एवढ्या किलोमीटरचा प्रवास करतात. तुम्ही पाहताय टाळ मृदुंगाचा गजर आहे, पांडुरंगाची गाणी आहेत आणि ह्या प्रोत्साहनावरच एवढे लोक चालतात एकमेकांच्या साथीने. आणि तुम्ही पाहताय लोकांना या नक्कीच मित्रांनो, मी म्हटलं तसं काही अंतर हे लोक कापतात ते फक्त अंतर कमी करण्यासाठी, पण काही लोक हे अंतर चालतात फक्त सुख आणि समाधानासाठी. नक्कीच तुम्ही पाहताय हे वारकरी मंडळी. नक्कीच तुम्ही जेव्हा कधीतरी 1 वर्ष तुम्ही येऊन पहा, एकदा तुम्ही आला की परत ही वारी चुकवणार नाही. कारण या वारीचं महात्म्यच असं आहे. कारण ही जी ओढ आहे पांडुरंगाची ती तुम्हाला ह्या सर्वांच्यात दिसेल. विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेले हे सर्व वारकरी आहेत. रामकृष्ण हरे. दादा नाव काय आपलं? माझं संदीप विलास पवार. कोणतं गाव?
मुक्काम पोस्ट जलालपूर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. कर्जतवरून आलात? हा पायी चालत आलाय कंटिन्यू कुठून? चपला आळंदीपासून. तुम्ही पाहताय आळंदीपासून बिगर चपलाचे आलेले आहेत. नक्कीच पांडुरंगाच्या भेटीसाठी चालले आहेत. धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवास. कोणचं आपला चॅनल? अमोल पाटील ब्लॉग. असं आहे का? हो नक्कीच. धन्यवाद. जय रामकृष्ण हरी. नक्कीच तुम्ही पाहताय म्हणजे लोकांना एक समाधान आणि विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची ओढ, त्याच्या भेटीसाठी सर्व काही इतकं पायी अंतर पूर्ण करतात. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा म्हणजे गावचे ग्रुप असतात, प्रत्येक त्या ग्रुपप्रमाणे दिंडी चालते. आणि ही दिंडी जी आहे नक्कीच कोणत्या तरी एका गावची असणार आहे. तो ग्रुप चाललेला आहे. तुम्ही पाहताय. दादा कोणतं गाव? उदगिरी. उदगिरी MIDC. नक्कीच उदगिरीचे लोक आहेत. म्हणजे इतके प्रत्येक गावाचे लोक असतात, प्रत्येक गावचा ग्रुप असतो. काही ग्रुप असे असतात 2-3 गावाचे मिळून असतात. नक्कीच आपण जितकं शूट करू तितकं कमी पडणार आहे, कारण ही लाईन काही थांबणार नाही आहे. आणि हा वारकऱ्यांचा जो लोंढा आहे तो काही थांबणार नाही. ते जेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू तितके लोक येत राहणार आहेत. आणि नक्कीच तुम्ही पाहताय भगवे झेंडे आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहे त्याच्यावरती, त्या झेंड्यावरती. आणि नक्कीच रामकृष्ण माऊली. नक्कीच माऊली तुम्ही पाहताय, भगवा झेंडा. आणि माऊलीचा पुकार आहे हा. माऊलीला एक आर्त अशी हाक आहे हृदयापासून आलेली. नक्कीच तुम्ही लोक पाहताय, भरपूर लोक येत आहेत. सर्व काही लोक तुम्हाला दाखवता येणार नाहीत, पण जितकं कव्हर करण्याचा प्रयत्न करू तितकं कव्हर करू आपण आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, आपण वाटेला वाट बघत होतो, पण आपल्याला डायरेक्ट स्थळावरतीच येऊन आपली दिंडी सापडली. इतके लोक असतात की आपले लोक सापडायला पण भरपूर वेळ लागतो. कधी कधी मुक्काम असेल तिथेच येऊन आपल्याला शोधावं लागतं. आणि ही आमच्या गावची दिंडी आहे. अजून बरेच लोक आहेत, ते येत आहेत मागून. आणि पायी वारी चालू आहे. सर्व काही चालत येतात. म्हणून मी जसं म्हटलं अगोदर की काही प्रवास हे अंतर कमी करण्यासाठी असतात, तर काही प्रवास हे मनाचं समाधान याच्यासाठी असतात. तुम्ही पाहताय टाळ मृदुंगाचा गजर. नक्कीच वर्षातून थोडासा वेळ काढून आपल्या पांडुरंगाच्या भेटीला हे लोक येतात आणि वारी कधी चुकवत नाहीत असे हे लोक आहेत. तुम्ही पाहताय प्रत्येक ठिकाणी इकडे पालं लागलेले आहेत. आपले तंबू ठोकून आजचा विसावा, आजची विश्रांती इथेच असेल. कल्पनेची बाधा मागणे एक तुझ प्रती आहे संतासने महाराज सब संतान की आई सर नवलाय विठलाय भटमाते करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबा माते ज्योतिबा महाराज की श्री सद्गुरु बाळू मामा की जय. या ठिकाणी आता आपला बऱ्याच वेळानंतर आपण एक अर्धा तास मित्रांनो तुम्ही पाहताय पालं लागलेले आहेत, तंबू वगैरे लावलेले आहेत आणि असे तंबू लावून आजचा मुक्काम हा इथे असणार आहे. आणि आज रात्रीचं जेवण आणि मुक्काम इथे करून पुन्हा एकदा पहाटे सकाळी पायी दिंडी चालू होणार, पायी वारी चालू होणार. परत एकदा विठ्ठलाची
ओढ त्यांना पंढरीकडे नेणार. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक ठिकाणी पालं लागलेले आहेत. आणि इथं आल्यानंतर माझं पहिलंच वर्ष आहे इकडे असं दिंडीत येण्याचं. आणि इथं आल्यावर मला समजलं की जिथे तुमची दिंडी लागते तिथे पुढच्या वर्षी कुणाचीही पालं मारली जात नाहीत. कंटिन्युअसली तीच दिंडी त्याच जागेवरती पालं ठोकते. म्हणजे एक विशेष आहे, कोणीही कोणाचीही जागा बळकावत नाही. कारण आमची गाववाल्यांची दिंडी दरवर्षी तिथे, आता आपण तुम्हाला दाखवलं थोडा व्हिडिओ, तिथे असते. त्याच्या अगोदर दुसरीकडे होती, त्यांनी नंतर जागा चेंज केली काही कारणास्तव. आजही जेव्हा ते बोलतात की तिथे जाऊन आम्ही पाहतो ना, तेव्हा तिथे कोणीसुद्धा दिंडी लावत नाही. ती पूर्ण तो स्पेस जो आहे तो पूर्ण मोकळा असतो. कोणीसुद्धा तिथे आपली पालं ठोकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किंवा एक म्हणजे कल्पना करा की इथे जेव्हा येतो ना माणूस, तेव्हा भक्तिभावानेच येतो. कोणीही कोणाचीही जागा इथे बळकावत नाही प्रत्येकाला. आणि विशेष म्हणजे त्याने सांगितलं की जर जागा नसेल तर तुम्हाला तिथे कुठेतरी शेजारी उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा वारकरी करतात किंवा त्यांच्या बाजूला कुठेतरी थोडीशी जागा करून देतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता एक भक्तिमय वातावरण असतं इथे. आणि तुम्ही पाहू शकता गाड्या कशा लागलेल्या आहेत इथे. संपूर्ण गाड्यांचा लोट आहे इथे. प्रत्येक ठिकाणी वारकरी थांबलेला आहे. आणि रात्रीच्या जेवणाची, फराळाची व्यवस्था चालू आहे इथे. कोणी कांदे चिरायला घेतलेत, कोणी बटाटे चिरायला घेतलेले आहेत, कोणी पीठ मळायला घेतलेलं आहे माऊलींनी. म्हणजे सर्व काही मिळून मिसळून करतात. नक्कीच तुम्हाला संध्याकाळचं सुद्धा मी दाखवेन कशा प्रकारे कीर्तन वगैरे असते किंवा एक हरिपाठ असतो, तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी जसं बोललो की सर्व काही नाही दाखवता येणार, कारण वारी इतकी मोठी असते की लाखोने लोक येतात. संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणं, कव्हर करणं एवढं शक्य नाही. तरी पण जितकं दाखवता येईल तुम्हाला तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही पाहताय नामाचा गजर पांडुरंगाच्या, तो सुद्धा इथे चालू आहे. हरिनामाचा गजर हा चालू आहे. जसजसे लोक पूर्ण लोक येऊन जमतात तस तसे हरिनामाचा गजर चालू होतो. नित्य सत्य नित हरि पाठ जाता श्री राम कृष्ण उच्चारानंतर जप चिकळचे पळसुकू हरे 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 मंत्र हा शिवाचा ज्ञानदेव मात नारायण नाम हरे मुखे मना एक नाम हरि द्वैत नाम सर्व बुद्धी घेता दमान श्री हरे राम वैर हरी सर्वघाटी राम देवरी प्रकाश ज्ञान देव महादेवा जन्म मुक्त झालो हरे मुखे मना हरी बुद्धी रसे तो नर दुर्लभ राम कृष्ण नामे उन्मने सागरी हे देव बुद्धी धर्म हरि पाठी आले.